Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about the different tests used to check the compatibility between the donor and recipient, as well as the immunosuppressive therapies used to increase the success of allografting. In the previous lecture, we have already discussed about the different types of graft, the mechanism of graft rejection, and today we are going to discuss about the test which is performed to check the compatibility. To increase the success of grafting, it is very important to check the compatibility between the donor and recipient. So the graft donor and the recipient are first type for the RBCs and MHC antigen compatibility. म्हणजे जो डोनर आहे आणि जो रेसिपियंट आहे त्याच्या RBCsवर आणि MHC अँटीजनमधली कंपॅटिबिलिटी चेक केली जाते. ग्राफ्टिंगसाठी द डोनर अँड रेसिपियंट शुड बी ABO कंपॅटिबल, म्हणजे ए ब्लड ग्रुप असलेला डोनर आणि ए ब्लड ग्रुप असलेलाच रेसिपियंट जर असेल तरच जो ट्रान्सप्लांटेशनचा सक्सेस रेट आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे रेसिपियंट आणि डोनर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ABO कंपॅटिबिलिटी चेक केली जाते आणि त्यानंतर त्यांची MHC अँटीजनची कंपॅटिबिलिटी चेक केली जाते. आता ABO कंपॅटिबिलिटी बघण्याचं एक मेन रिझन आहे, कारण ABO कंपॅटिबिलिटी ही फक्त म्हणजे ए आणि बी अँटीजन हे फक्त RBCsवरच प्रेझेंट आहे असं नाही, तर सिमिलरली द ए अँड बी अँटीजन इज ऑल्सो एक्सप्रेस्ड ऑन द सर्फेस ऑफ द इपिथेलियल सेल ॲज वेल ॲज द एंडोथेलियल सेल्स. सो ABO कंपॅटिबिलिटी जर रेसिपियंट आणि डोनरमध्ये असेल तर ग्राफ्ट ॲक्सेप्ट होण्याचे चान्सेस इन्क्रीज होतात. पण फक्त ABO कंपॅटिबिलिटी बघून चालत नाही, तर डोनर अँड रेसिपियंट शुड बी MHC कंपॅटिबल. MHC अँटीजनसुद्धा काय असायला पाहिजे, कंपॅटिबल असायला पाहिजे. ॲज वी हॅव ऑलरेडी डिस्कस, द ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन्स आर मेनली चेक किंवा कंपॅटिबिलिटी कोणाची चेक केली जाते, ह्युमन ल्युकोसाइट अँटीजनची चेक केली जाते. म्हणून ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन टायपिंगच्या मदतीने आपण पोटेन्शियल डोनर अँड रेसिपियंट काय करू शकतो, चेक करू शकतो. हे दोन टेस्टने युजली चेक केलं जातं. द फर्स्ट टेस्ट इज मायक्रोसायटोटॉक्झिसिटी टेस्ट. मायक्रोसायटोटॉक्झिसिटी टेस्टमध्ये आपण काय बघतो की जो रेसिपियंट आहे आणि जो डोनर आहे ह्याच्यामध्ये HLA अँटीजन जे आहे, ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन जे आहे, त्यांचे कुठले कुठले ॲलिल्स आहेत हे आपण चेक करू शकतो. फॉर दिस टेस्ट युजली काय केलं जातं, विथ द हेल्प ऑफ मायक्रो टायटर वेल ही टेस्ट केली जाते. मायक्रो टायटर वेलमध्ये जो काही रेसिपियंट आणि डोनर आहेत इन मायक्रो टायटर वेल जे काही रेसिपियंट आणि डोनर आहेत त्यांच्यात ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन कोणते कोणते आहेत हे चेक केले जातात. मग त्यासाठी रेसिपियंट आणि डोनरमधल्या ज्या काही WBCs आहेत त्यांच्यावरच्या MHC मॉलिक्यूलची कंपॅटिबिलिटी बघण्यासाठी ही टेस्ट केली जाते. मग टेस्टमध्ये काय केलं जातं, तर आपण म्हणूयात की हा रेसिपियंट आहे आणि हा डोनर आहे. रेसिपियंट आणि डोनरच्या ज्या काही आपण म्हणूयात हा डोनर 1 आहे आणि हा डोनर 2 आहे. या रेसिपियंट आणि डोनरमध्ये काय केले जातात, त्यांच्या WBCs या मायक्रोटायटर वेलमध्ये ट्रान्सफर केल्या जातात आणि मायक्रोसायटोटॉक्झिट टेस्टच्या मदतीने त्यांची कंपॅटिबिलिटी चेक केली जाते. काय केलं जातं, ॲज यू कॅन सी इन दिस डायग्रॅम, की जिथं डोनरच्या सेल घेतल्यात आणि रेसिपियंटच्या सेल घेतलेल्या आहेत, फर्स्ट एका पर्टिक्युलर ॲलिलच्या अगेन्स्ट मोनोक्लोनल अँटीबॉडीज ह्या सेलमध्ये ॲड केल्या जातात. जसं इथं बघितलं की मोनोक्लोनल अँटीबॉडीज डायरेक्टेड अगेन्स्ट ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन A आणि ज्याच्यातलं ॲलिल कोणतं आहे, सेकंड ॲलिलच्या अगेन्स्ट स्पेसिफिक असलेल्या काय घेतल्यात, या अँटीबॉडीज घेतल्यात. आता ह्या अँटीबॉडीज फक्त कोणाला बाइंड होतील, ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन A आणि त्यातलं पण कुठलं की जे सेकंड ॲलिलचं प्रोडक्ट असेल ते. आता आपण बघतोय की ह्या पहिल्या केसमध्ये आपण म्हणूयात की हे कोण आहे, हा डोनर आहे, हा डोनर फर्स्ट आहे.
त्याच्यामध्ये ह्युमन ल्युकोसाईट ए अँटीजन आहे, मात्र ॲलिल सेकंडचं त्याच्याकडे प्रोडक्ट असल्यामुळे या अँटीबॉडीज जाऊन स्पेसिफिकली त्याला बाइंड झाल्या. आता रेसिपियंटमध्ये ह्युमन ल्युकोसाईट अँटीजन ए आहे, मात्र ॲलिल सेकंडचं प्रोडक्ट आहे, म्हणजे आपण म्हणूयात ह्युमन ल्युकोसाईट अँटीजन ए दोन्हीमध्ये पण आहे, मात्र ॲलिलिक काय आहे त्याच्यात व्हेरिएशन आहे. त्यामुळे ह्या अँटीबॉडीज फक्त कोणाला बाइंड झाल्या तर आपण म्हणूयात डोनरच्या WBCsला जाऊन बाइंड झाल्या. आता अँटीबॉडीज बाइंड झाल्यानंतर कुठला अँटीजन प्रेझेंट आहे स्पेसिफिक हे बघण्यासाठी ह्या टेस्टमध्ये आपण नेक्स्ट काय ॲड करतो तर नेक्स्ट आपण त्यात कॉम्प्लिमेंट ॲड केलं. आपल्याला माहिती आहे की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जिथं तयार असेल तिथं जाऊन काय होतात हे कॉम्प्लिमेंट बाइंड होतात. इथं कॉम्प्लिमेंट सिस्टीममुळे काय होणार आहे, ॲज द कॉम्प्लिमेंट सिस्टीम गेट ॲक्टिवेटेड ह्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्स काय होतील, सगळ्या त्यांच्यावर मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स फॉर्म होईल आणि या सेल ब्रेकडाऊन होतील. या सेल ब्रेक झाल्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट आपण कशाची दिली आहे तर आपण एक डाय त्यात ॲड केला आहे. डाय कोणता आहे, ट्रायपन ब्ल्यू और इओसिन ट्रायपन ब्ल्यू. हे डाय काय आहेत, जर दीज डाईज आर टेकन अप बाय ओनली द डेड सेल और लाइज्ड सेल. ज्या सेलचं लायसिस झालं आहे त्याच सेल फक्त काय करतात, हा डाय घेतात. त्यामुळे इथं लायसिस कुठल्या सेलचं झालं आहे तर इथं लायसिस ज्या सेलवर कॉम्प्लिमेंट फिक्सेशन झालं होतं म्हणजे डोनर सेलचं लायसिस झालं आहे. त्यामुळे हा डाय फक्त कोण घेतील तर या डोनरच्या सेल ज्या वेलमध्ये होत्या तिथं हा डाय काय केला जाईल, डायचा कलर आपल्याला दिसेल. पण ॲज द रेसिपियंट लॅक द सेम काइंड ऑफ ॲलिल और सेम काइंड ऑफ अँटीजन ऑन इट्स सरफेस, त्याच्यावर अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होणार नाही, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन होणार नाही आणि त्या डायचा कलरही ती वेल घेणार नाही. त्यामुळे रिझल्ट आपल्याला दिसताना कसा दिसेल तर रिझल्ट दिसताना आपल्याला काय दिसेल की आपल्याला डोनरच्या ज्या वेलमध्ये आपण डोनरच्या सेल घेतल्या होत्या तिथं आपल्याला ट्रायपन ब्ल्यू और इओसिनचा कलर आपल्याला घेतलेला दिसेल. आपण म्हणूयात हा डोनरच्या सेल आहेत तर डोनरकडे हा काय आहे, ॲलिल प्रेझेंट आहे. पण तो ॲलिल कोणाकडे ॲब्सेंट आहे, रेसिपियंटकडे ॲब्सेंट आहे. हे आपल्याला एका टेस्टवरून कळालं. ह्याचा अर्थ काय की डोनर आणि रेसिपियंट या HLA अँटीजनसाठी काय आहेत, एकमेकांना कंपॅटिबल नाही आहेत. एकाकडे एक अँटीजन प्रेझेंट आहे तर दुसऱ्याकडे तो ॲब्सेंट आहे. आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलबद्दल बोलायचं झालं तर डोनरकडे जे अँटीजन प्रेझेंट आहे ते रेसिपियंटकडे ॲब्सेंट आहे. मग ह्या केसमध्ये काय होऊ शकतं की डोनरकडून जो ऑर्गन मिळेल तो रेसिपियंटकडून रिजेक्ट होऊ शकतो. सो विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोसायटोटॉक्झिसिटी टेस्ट आपण काय बघू शकतो, HLA कंपॅटिबिलिटी डोनर आणि रेसिपियंटमध्ये आहे की नाही ही चेक करू शकतो. हा एक मोड झाला. द सेकंड टेस्ट विच इज कॉमनली यूज्ड इज, त्या टेस्टला आपण काय म्हणणार आहे, मिक्स्ड लिम्फोसाईट रिॲक्शन टेस्ट इज यूज्ड. आपण बघतो की जेव्हा ग्राफ्ट रिजेक्ट होतो, रिजेक्शनमध्ये मेनली काय होतं तर रेसिपियंटची इम्युन सिस्टीम डोनरच्या ग्राफ्ट किंवा डोनरच्या सेलच्या अगेन्स्ट काय करते, इम्युन रिस्पॉन्स तयार करते. म्हणजे मेनली कुठली इम्युन सिस्टीम आपल्याला चेक करायला पाहिजे, इम्युन रिस्पॉन्स कोणाचा चेक करायला पाहिजे तर रेसिपियंटने डोनरच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार जर केला तर आपण काय म्हणूयात की ग्राफ्टचं काय होणार आहे, रिजेक्शन होणार आहे. परत एकदा सांगते, ग्राफ्ट रिजेक्शन केव्हा होतं, जेव्हा रेसिपियंटची इम्युन सिस्टीम डोनरच्या सेलच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार करते, त्यावेळी आपण म्हणतो ग्राफ्टचं काय होणार आहे, रिजेक्शन होईल. मग आता हे एखादे आपल्याकडे समजा एक डोनर आहे आणि आपल्याकडे 2 रेसिपियंट आहे, म्हणजे आपल्याकडे एकच ग्राफ्ट प्रेझेंट आहे आणि आपल्यासमोर 2 पेशंट आहेत. तो ग्राफ्ट कोणाला द्यायचा, आता हे कसं डिसाईड केलं जातं तर इट इज डिसाइडेड विथ द हेल्प ऑफ मिक्स्ड लिम्फोसाईट रिॲक्शन. मिक्स्ड लिम्फोसाईट रिॲक्शन टेस्टच्या मदतीने आपण बघू शकतो की हा ग्राफ्ट मी कुठल्या डोनरला दिला की त्याच्यात इम्युन रिस्पॉन्स तयार होणार नाही. आणि हे चेक करण्यासाठीची जी टेस्ट केली जाते त्याला आपण म्हणतो मिक्स्ड लिम्फोसाईट रिॲक्शन और मिक्स्ड लिम्फोसाईट रिॲक्शन टेस्ट. आता ह्यात मेनली काय केलं जातं की जे काही डोनरच्या सेल्स आहेत, डोनरच्या लिम्फोसाईट्स आहेत, आता इम्युन रिस्पॉन्स कोण तयार करणार आहे तर लिम्फोसाईट्स तयार करतील. लिम्फोसाईट्स कुठं असतील तर डोनरमध्येही आहेत आणि रेसिपियंटमध्येही आहेत. मग आपण काय केलं आहे तर डोनरच्या लिम्फोसाईट ह्या टेस्टमध्ये काय केलं जातं, ज्या डोनरच्या लिम्फोसाईट्स आहेत त्या लिम्फोसाईटला एक्सरेला इरॅडिकेट केलं जातं किंवा मायटोमायसिन सीची त्याला ट्रीटमेंट दिली जाते. वेन
when the donor's lymphocytes are exposed to the X-rays or mitomycin C, त्या काय होतात, दे गेट इनॅक्टिवेटेड. म्हणजे या डोनरच्या लिम्फोसाइट्स आता फंक्शन करू शकणार नाहीत. ह्या कोणाबरोबर ॲड केल्या जातात? आता आपल्यासमोर कोण आहेत? 2 रेसिपियंट आहे. हा रेसिपियंट फर्स्ट आहे आणि म्हणूयात हा रेसिपियंट सेकंड आहे. आपण काय केलं की ह्या डोनरच्या लिम्फोसाइट दोन्ही हे रेसिपियंटच्या सेलबरोबर मिक्स केल्या. रेसिपियंट फर्स्ट आणि रेसिपियंट सेकंड. ज्या रेसिपियंटमध्ये आपण म्हणूयात आता इम्युन रिस्पॉन्स फक्त कोण तयार करेल, तर इम्युन रिस्पॉन्स जर तयार करत असतील तर फक्त रेसिपियंटच्याच लिम्फोसाइट्स त्याच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार करू शकतील. का? कारण डोनरच्या ज्या लिम्फोसाइट्स होत्या त्याला आपण आधी इनॅक्टिवेट केलं आहे आणि मग ह्या मिक्सचरमध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे त्या इम्युन रिस्पॉन्स जर कोण तयार करू शकत असेल तर त्या फक्त रेसिपियंटच्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स तयार करू शकतील. मग आपण इथं काय केलं की त्या रेसिपियंटच्या ज्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स आहेत, रेसिपियंट 1 आणि रेसिपियंट सेकंड, या दोन्हीमध्ये डोनरच्या इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या आपण काय केल्या, लिम्फोसाइट्स आपण ॲड केल्या. ॲज वी कॅन सी इन दिस डायग्राम क्लिअरली की फर्स्ट केसमध्ये ॲज द रेसिपियंट सेल लॅक्स द MHC क्लास 2 मॉलिक्यूल ऑफ डोनर. डोनरच्या सेलवर जो MHC क्लास 2 मॉलिक्यूल आहे तो रेसिपियंटच्या सेलवर ॲब्सेंट आहे. त्यामुळे रेसिपियंटसाठी डोनरच्या ह्या ज्या MHC क्लास 2 मॉलिक्यूल असलेल्या सेल्स आहेत त्या काय आहेत, अँटीजेनिक आहे. त्याचा रिझल्ट काय होईल की या रेसिपियंटमधल्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स या डोनरच्या सेल्सच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार करतील. इम्युन रिस्पॉन्स म्हणजे लार्ज नंबर ऑफ सेल्स तयार होतील. आता ह्या सेल्स जेव्हा सिंथसाइज होणार आहेत त्यावेळी आपण काय केलं आहे की इम्युन रिस्पॉन्स तयार होईल. म्हणजे ह्या सेल्स जेव्हा मल्टिप्लाय होतील, मल्टिप्लाय होताना सेलचं काय होणार आहे, डुप्लिकेशन होईल, सेलचं मल्टिप्लिकेशन होईल. सेल मल्टिप्लाय होताना आपण त्यांना अशा एन्व्हायरमेंटमध्ये मल्टिप्लाय केलं आहे जिथं आपण काय ॲड केलेलं आहे, we multiply this cell in the environment which contain the tritium labeled thymidine. Means we grow this cell in the presence of tritium labeled thymidine. आपण ट्रिटियम लेबल्ड थायमिडिनच्या प्रेझेन्समध्ये या सेलला वी अलाव दिस सेल टू ग्रो. आता ह्या सेल कधी ग्रो होतील, जर समजा आपण म्हणूयात की MHC क्लास ह्या रेसिपियंटमध्ये डोनरच्या MHC क्लासच्या अगेन्स्ट जर इम्युन रिस्पॉन्स तयार होणार असेल तर या इम्युन सिस्टीमच्या सेल्स काय होतील, मल्टिप्लाय होतील. जेव्हा एखादी सेल मल्टिप्लाय होते म्हणजे तिच्यातलं जेनेटिक मटेरियलही मल्टिप्लाय होतं किंवा डुप्लिकेट होतं. जेनेटिक मटेरियल डुप्लिकेट करायचं असेल तर त्या सेलला काय लागणार आहेत, हे नायट्रोजन बेसेस लागणार आहेत. ज्या नायट्रोजन बेसिसपैकी एक नायट्रोजन बेस काय लागणार आहे, तिला थायमिडीन लागणार आहे. लक्षात येतं आहे. आणि हा जो थायमिडीन आहे, हा थायमिडीन आपण कसा केला आहे, रेडिओ लेबल्ड केला आहे. त्याला आपण ट्रिटियमने लेबल केलेलं आहे. मग ह्या पहिल्या केसमध्ये आपल्याला काय दिसतं की डोनर आणि रेसिपियंट MHC क्लास 2 मॉलिक्यूलसाठी इनकम्पॅटिबल आहे. त्यामुळे रेसिपियंटमध्ये काय झालं आहे, डोनरच्या सेलच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार झाला आहे. आणि हे आपल्याला लक्षात कसं आलं, कारण इम्युन रिस्पॉन्स तयार झाला आपल्याला हे दिसणार कसं आहे, जर आपण ही रिॲक्शन एका वेलमध्ये केली तर आपल्याला हा रिस्पॉन्स फक्त काय दिसेल, तर आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसेल. ही रेडिओ ॲक्टिव्हिटी आपल्याला का दिसेल, कारण आपण ह्या सेल ग्रो होताना त्यांना कोणाच्या प्रेझेन्समध्ये ग्रो केलं आहे, वी अलाव दिस सेल टू ग्रो इन प्रेझेन्स ऑफ ट्रिटियम लेबल्ड थायमिडीन. सो इफ द सेल मल्टिप्लाइज, if the recipient produces the any kind of immune response against the donor cell, then we can easily observe that immune response in form of the radioactivity. आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसेल. कारण रेडिओ ॲक्टिव्हिटी का दिसेल, कारण ह्या सेल जशा प्रोलिफरेट होतील, प्रोलिफरेट होताना या रेडिओ लेबल्ड थायमिडीन घेतील. त्यामुळे आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसली की हे काय इंडिकेट करतं की रेसिपियंटने डोनरच्या सेलच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार केलेला आहे. तेच जर सेकंड केसमध्ये आपण बघितलं तर ॲज द रेसिपियंट सेल अँड द डोनर सेल बोथ शेअरिंग द MHC क्लास 2 मॉलिक्यूल, म्हणजे रेसिपियंट आणि डोनर या दोघांकडेही सेम टाईपचा MHC क्लास 1 मॉलिक्यूल आहे, MHC क्लास 2 मॉलिक्यूल आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की रेसिपियंटच्या सेल डोनरच्या सेलच्या अगेन्स्ट कुठलाही इम्युन रिस्पॉन्स तयार करत नाहीत. आता कुठलाही इम्युन रिस्पॉन्स तयार करत नाहीत त्यामुळे सेल मल्टिप्लाय होत नाहीत, त्यामुळे आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसत नाही. इथंपर्यंत लक्षात येते. त्यामुळे विथ द हेल्प ऑफ दिस रेडिओ
labeled thymidine, we can detect the production of immune response. इम्यून रिस्पॉन्स तयार झाला आहे की नाही झाला हे आपल्याला कशाच्या मदतीने कळतं, तर ट्रिटियम लेबल्ड थायमिडीनच्या मदतीनं कळतं. सो इन दिस केस जर आपण बघितलं तर ह्या रिॲक्शनवरून आपल्याला काय कळतं की हा जो डोनर आहे ह्याचा जो ऑर्गन आहे हा कोण चांगला ॲक्सेप्ट करेल, तर रेसिपियंट नंबर 1. कारण त्या रेसिपियंट नंबर 1मध्ये या डोनरच्या अँटीजनच्या अगेन्स्ट, या डोनरच्या सेलच्या अगेन्स्ट कोणताही इम्यून रिस्पॉन्स तयार होत नाही. पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं, तर पहिल्या टेस्टमध्ये आपण बघितलं की 2 रेसिपियंट आणि डोनरमध्ये कुठले कुठले अँटीजन सिमिलर आहेत. आणि सेकंड केसमध्ये आपण काय बघितलं की रेसिपियंटची इम्यून सिस्टीम कुठल्या किंवा डोनरच्या अगेन्स्ट कुठल्या रेसिपियंटमध्ये इम्यून रिस्पॉन्स तयार होतो आणि कुठल्या रेसिपियंटमध्ये इम्यून रिस्पॉन्स तयार होत नाही. या दोन्हीही मेकॅनिझमने आपण काय चेक करतो, या दोन्हीही मेकॅनिझमने आपण डोनर आणि रेसिपियंट याच्यातली कंपॅटिबिलिटी टेस्ट करतो और कंपॅटिबिलिटी चेक करतो. आणि या मेकॅनिझमने आपण काय बघू शकतो की आपण ग्राफ्ट ट्रान्सप्लांटेशन करायच्या आधीच जर आपण ह्या टेस्ट केल्या तर आपण ट्रान्सप्लांटेशनचा किंवा ग्राफ्टिंगचा जो सक्सेस रेट आहे किंवा ॲक्सेप्टन्स जो आहे तो इन्क्रीज करू शकतो. कंपॅटिबिलिटी आधीच चेक केली जाते. समजा पण कुठल्याही 2 इंडिव्हिज्युअलमध्ये 100% MHC कंपॅटिबिलिटी आपल्याला दिसत नाही. फक्त होमोझायगॉटिक ट्विन सोडले तर कोणत्याही 2 इंडिव्हिज्युअलमध्ये 100% MHC मॅचिंग आपल्याला दिसत नाही. दो दे आर एबीओ कंपॅटिबल, पण MHC 100% कंपॅटिबल मॅच मिळत नाही. मग त्या केसमध्ये टू इन्क्रीज द चान्स ऑफ ग्राफ्टिंगचा किंवा ट्रान्सप्लांटेशनचा जो रेट आहे तो इन्क्रीज करण्यासाठी, सक्सेस रेट इन्क्रीज करण्यासाठी किंवा ट्रान्सप्लांट केलेल्या ग्राफ्टचं ॲक्सेप्टन्स इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो की आफ्टर ट्रान्सप्लांटेशन रेसिपियंटमध्ये त्याची इम्यून सिस्टीम सप्रेस केली जाते. सो बाय यूजिंग सर्टन जनरल इम्युनोसप्रेसिव्ह थेरपीज लाईक बाय यूजिंग द मायटोटिक इनहिबिटर्स और मायटोटिक इनहिबिटर्स और बाय यूजिंग द मोनोक्लोनल अँटीबॉडीज वी कॅन increase the rate of a transplantation, or we can increase the graft acceptance rate by suppressing the immune response of the recipient. And the second method to increase the graft survival rate is to transplant the graft into the immunoprivileged site. When we transplant the graft in the immunoprivileged site, the chances of the graft survival is more. आता इम्युनो सर्वायवल किंवा इम्युनॉलॉजिकली प्रिव्हिलेज्ड साईट ज्या आहेत अशा ठिकाणी जर आपण ग्राफ्ट ट्रान्सप्लांटेशन केलं तर अशा ग्राफ्टसाठी आधी आपल्याला भरपूर कंपॅटिबिलिटी टेस्टही कराव्या लागत नाहीत. कारण इम्युनॉलॉजिकली प्रिव्हिलेज्ड साईटमध्ये जेव्हा आपण ग्राफ्टिंग करतो त्यावेळी त्या ग्राफ्टचं सर्वायवल रेट खूप जास्त असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कधीही ऐकलं नसेल की आपण म्हणूयात की जेव्हा कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन करतात त्यावेळी कधी कंपॅटिबिलिटी किंवा आपण म्हणूयात MHC कंपॅटिबिलिटी, ABO कंपॅटिबिलिटी युजली चेक केली जात नाही. कारण कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन ही अशी साईट आहे की आपण म्हणूयात कॉर्निया इम्युनॉलॉजिकली प्रिव्हिलेज्ड साईट आहे की जिथं आपलं इम्यून सिस्टीम डायरेक्टली अटॅक करत नाही. किंवा युटेरस असेल, आपण म्हणूयात टेस्टिस असेल किंवा ब्रेन आहे, अँटिरियल चेंबर ऑफ आय आहेत, या काही इम्युनॉलॉजिकली प्रिव्हिलेज्ड साईट्स आहेत की जिथं जर आपण ट्रान्सप्लांटेशन केलं तर आपली इम्यून सिस्टीम त्याच्यावर डायरेक्टली अटॅक करत नाही. लक्षात येतं आहे. सो ह्या इम्युनॉलॉजिकली प्रिव्हिलेज साईटला जर आपण एखादं ग्राफ्टिंग केलं, ग्राफ्ट ट्रान्सप्लांट केला तर त्याच्या सर्वायवलचा रेट खूप जास्त असतो. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण काय करू शकतो, वी कॅन चेक द कंपॅटिबिलिटी and by using the immunosuppressive drug we can increase the graft survival rate. शेवटचा आपला जो लास्ट पॉईंट आहे तो कुठला आहे, तर ग्राफ्ट वर्सेस होस्ट रिॲक्शन. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की होस्ट म्हणजे रेसिपियंट ग्राफ्टच्या अगेन्स्ट इम्यून रिस्पॉन्स तयार करतो, त्यामुळे ग्राफ्ट काय होतो, रिजेक्ट होतो. बट देर आर सर्टन कंडिशन, देर आर सर्टन ग्राफ्ट की ज्यामध्ये ग्राफ्टमधल्या लिम्फोसाईट, ग्राफ्टमधल्या सेल रेसिपियंटच्या अगेन्स्ट इम्यून रिस्पॉन्स तयार करतात. हे आपण स्पेसिफिकली कधी बघतो, युजली आपण काय म्हणतो, जनरली इम्युनिटी टू ग्राफ्ट इज ड्यू टू द प्रोडक्शन और डेव्हलपमेंट ऑफ द होस्ट लिम्फोसाईट अगेन्स्ट द डोनर अँटीजन. होस्टमधल्या
किंवा रेसिपियंटमधल्या लिम्फोसाईट डोनरच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार करतात. बट देर आर सर्टन ग्राफ्ट विच कंटेन्स द लिम्फोसाईट, लाईक आपण म्हणूयात की बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केलं आहे, तर बोन मॅरोमध्ये लिम्फोसाईट्स इम्युन सिस्टीमच्या फंक्शनल बऱ्याच सेल्स असतात. सो बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनच्या वेळी काय होतं की जो ग्राफ्ट आहे म्हणजे बोन मॅरोमधल्या ज्या लिम्फोसाईट्स आहेत त्याच होस्ट म्हणजे रेसिपियंटच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स तयार करतात. त्याला म्हणतात ग्राफ्ट वर्सेस होस्ट रिॲक्शन. आणि कॉमनली ग्राफ्ट वर्सेस होस्ट रिॲक्शनमध्ये आपल्याला सिम्टम्स काय दिसतात? वी ऑब्झर्व द स्टंटेड ग्रोथ, लिम्फॉइडल ॲनिमिया, और फायनली सिव्हिअर केसेसमध्ये वी मे ऑब्झर्व द डेथ. आणि हे युजली ग्राफ्ट वर्सेस होस्ट जी रिॲक्शन आहे आणि त्याचे जे दिसणारे सिम्टम्स आहेत त्याला एक कॉमन टर्म वापरली जाते. इट इज कॉमनली रेफर्ड ॲज रंट डिसीज. So here we complete the type 4 hypersensitivity reaction. Thank you.